सोलापूर अक्कलकोट हायवे आणि रात्रीचे 12 लुटारू. ही घटना आहे प्रकाश आणि त्याच्या कुटुंबाची. प्रकाश मुंबईहून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाला होता. सोबत त्याची पत्नी मेघा आणि 7 वर्षांचा मुलगा आर्यन होता. प्रवासात उशीर झाल्यामुळे सोलापूर ओलांडायला त्यांना रात्रीचे 1:30 वाजले. अक्कलकोट अजून 40 किलोमीटर दूर होते. रस्ता एकदम सामसूम आणि काळोखात बुडालेला होता. आजूबाजूला फक्त काटेरी झुडपे आणि ओसाड रान होतं. गाडी वेगात होती. अचानक एका वळणावर प्रकाशला रस्त्याच्या मध्यभागी मोठे दगड मांडून ठेवलेले दिसले. त्याने जोरात ब्रेक दाबला. गाडी अगदी दगडांच्या जवळ जाऊन थांबली. प्रकाशला संशय आला. ही नक्कीच लुटारूंची पद्धत होती. त्याने रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण गाडीच्या मागच्या काचेवर जोरात फटका बसला. धडाम. प्रकाशने आरशात पाहिलं. गाडीला चारही बाजूंनी 8-10 भयानक माणसांनी घेरलं होतं. त्यांच्या हातात कोयते, सळ्या आणि लाकडी दांडके होते. त्यांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते. फक्त क्रूर डोळे दिसत होते. एकाने ड्रायव्हर सीटची काच फोडली. काचांचे तुकडे प्रकाशच्या अंगावर पडले. दरवाजा उघड, नाहीतर सगळ्यांना कापून टाकेन, तो लुटारू ओरडला. मेघा आणि आर्यन भीतीने रडायला लागले. प्रकाशने हात जोडले. भाऊ, पैसे घ्या, दागिने घ्या, पण आम्हाला मारू नका. पण ते ऐकण्याच्या